students, welcome you to my YouTube channel Learn with गजानन. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण BSc फर्स्ट सेमिस्टरला जो इंग्लिश आहे ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्सेसमध्ये प्रिस्क्राईब केलेला त्याचा जो फर्स्ट लेसन आहे ग्रासरूट इनोव्हेशन अँड सोशल एंटरप्राइज बाय साजी वर्गीस, या लेसनवरचे जे रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट टू सी. क्वेश्चन नंबर 4. Match the following words with their antonyms. बघा, इथे तुम्हाला अपोजिट वर्ड्सचे मॅच करायचं आहे. अपोजिट वर्ड्स त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. बघूया कोणत्या वर्डला कोणता अपोजिट वर्ड आहे. फर्स्ट दिलेला आहे त्यांनी सोशल. सोशलचं अँटोनिम होईल फ्रेंड्स इंट्रोवर्टेड. सेकंड आहे ज्युडिशियस, याचं अपोजिट वर्ड आहे रेकलेस. नेक्स्ट आहे अनशाकल, याचा अँटोनिम आहे इन चेन. रूरल, याचा अँटोनिम होईल मेट्रोपॉलिटन. आणि होलिस्टिक, याचं अपोजिट वर्ड होईल रिक्लुसिव्ह. हा आहे क्वेश्चन 4. नंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 6. यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असणारे सेंटेन्सेस दिलेले आहेत. याला तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करायचं आहे. तर बघा, फर्स्ट दिलेला आहे टेक्नॉलॉजी इज द सोर्स ऑफ. एक सेकंड, टेक्नॉलॉजी इज द सोर्स ऑफ. याच्यामध्ये फ्रेंड्स थोडंसं एक लाईन डबल आलेली आहे. ती इन्स्ट्रक्शन होती चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू पॅसिव्ह व्हॉइस. टेक्नॉलॉजी इज अ सोर्स ऑफ चेंज इन द प्रोग्रेस इन द मॉडर्न वर्ल्ड. या सेंटेन्सला पॅसिव्हमध्ये आपण अशा प्रकारे लिहिता येईल. कारण बघा, इथे जे सिम्पल सेंटेन्सेस असतात, व्हॉइस हे जे आहे अशा वर्बचं होते जे वर्ब ट्रान्झिटिव्ह आहे. वर्बचे 2 फॉर्म्स असतात फ्रेंड्स, एक ट्रान्झिटिव्ह आणि दुसरं इनट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह म्हणजेच असा वर्ब ज्याला ऑब्जेक्टची गरज असते आणि अशाच वर्बचं व्हॉइस चेंज होत असते. याच्यामध्ये काही सेंटेन्सेस असे वाटतात की जे वर्ब ट्रान्झिटिव्ह नाही, इनट्रान्झिटिव्ह आहे, तरी पण यांनी इथे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करायला सांगितलेलं आहे. ओके, नो प्रॉब्लेम. आपण त्याला एनी हाऊ पॅसिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करू शकतो, कारण पॅसिव्ह व्हॉइस मीन्स टू बी प्लस पास्ट पार्टिसिपल. ही कन्स्ट्रक्शन त्यामध्ये असायला पाहिजे. मग बघा, याच्यामध्ये हे जे सेंटेन्स दिलेलं आहे फर्स्ट, तर हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं होईल. तुम्हाला प्रोग्रेसला समोर घ्यायचं आहे. प्रोग्रेस इन द मॉडर्न वर्ल्ड इज अ सोर्स फ्रॉम टेक्नॉलॉजी. या प्रकारे जर आपण ते सेंटेन्स केलं तर ते सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइसमध्ये चेंज होईल. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये याला राईट डाऊन करू शकता. प्रोग्रेस इन द मॉडर्न वर्ल्ड इज सोर्स फ्रॉम टेक्नॉलॉजी, हे होईल याचं पॅसिव्ह व्हॉइस. सेकंड सेंटेन्स दिलेला आहे की लोकल कॉन्टेक्स्ट अवेअरनेस गिव्ज वे टू ॲन इम्पॅक्टफुल सोशल एंटरप्राइज. याला पॅसिव्हमध्ये चेंज करताना असं होईल ॲन इम्पॅक्टफुल सोशल एंटरप्राइज is given way by
लोकल कॉन्टेक्स्ट अवेअरनेस. अशा प्रकारे याला पॅसिव्हमध्ये चेंज करता येईल. थर्ड सेंटेन्स आहे सर्टन युनिव्हर्सिटी प्रोजेक्ट्स हेल्प इन सॉल्विंग इश्यूज. याच्यामध्ये इश्यूज इथे चुकीनं हा वर्ड आलेला आहे. ब्रॉडर आपण टाकू इश्यूज घेऊ. ब्रॉडर असेल तर तुम्ही ब्रॉडर टाकू शकता. इश्यूज आर सॉल्व्ड बाय सर्टन युनिव्हर्सिटी प्रोजेक्ट्स. अशा प्रकारचं ते सेंटेन्स होईल. नेक्स्ट सेंटेन्स दे डिव्हाइस अ लो कॉस्ट इन्क्युबेटर विच रिसेंबल अ स्लीपिंग बॅग. याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करता येईल. सुरुवातीला ऑब्जेक्ट येईल अ लो कॉस्ट इन्क्युबेटर. त्याच्यानंतर इथे पास्टमध्ये वर्ब आहे म्हणून टू बी फॉर्म वॉज येईल. पास्ट पार्टिसिपल डिव्हाइस होईल आणि बायने बाकी देला जोडलं जाईल. देचं देम होईल. रिमेनिंग वर्ड्समध्ये विच रिसेंबल अ स्लीपिंग बॅग म्हणजेच हे पॅसिव्ह अशा प्रकारे होणार आहे. अ लो कॉस्ट इन्क्युबेटर वॉज डिव्हाइस बाय देम विच रिसेंबल अ स्लीपिंग बॅग. नेक्स्ट सेंटेन्स द की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सक्सेसफुल इनोव्हेटर आर परसेवरन्स अँड पेशन्स. या वाक्यामध्ये वर्ब हे इंट्रान्सिटिव्ह आहे. तरी पण आपण याचं जर व्हॉइस चेंज करतो म्हणालो तर आपण कन्स्ट्रक्शन अशी चेंज करू शकतो. परसेवरन्स अँड पेशन्स आर कन्सिडर्ड द की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सक्सेसफुल बिहेवियर. आणि एक लास्ट सेंटेन्स दिलेला आहे त्यांनी. त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह अँड होलिस्टिक एंगेजमेंट ऑफ rural population is indeed for the long term success of an innovation. आता या सेंटेन्सला पॅसिव्हमध्ये लिहिताना इथे बघा क्रिएटिव्ह अँड होलिस्टिक एंगेजमेंट ऑफ अ रुरल पॉप्युलेशन इज इंडीड फॉर द लॉंग टर्म सक्सेस ऑफ अन इनोव्हेशन. इथे जे वर्ब आलेलं आहे हे इंट्रान्सिटिव्ह वर्ब आहे. त्यामुळे या सेंटेन्सला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करता येणार नाही. सो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये ग्रासरूट इनोव्हेशन अँड सोशल एंटरप्राइज यामधील क्वेश्चन 4, क्वेश्चन 5 बघितलेले आहे. अशा प्रकारचे मित्रांनो नवनवीन व्हिडिओज तुमच्या एज्युकेशनशी रिलेटेड असणारे जे न्यू सिलेबसशी संबंधित आहेत. NEP, न्यू सिलेबस, न्यू टेक्स्टबुक्स याच्याशी असणारे सर्व व्हिडिओज तुम्हाला लर्न विथ गजानन या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. सो फ्रेंड्स, लाईक दिस व्हिडिओ, शेअर इट अमॉंग युअर फ्रेंड्स अँड सबस्क्राईब इट and tap the bell icon so that you will get the notification of my new upload video. So stay tuned and keep watching my videos. Till then, thank you. Yeah.